नमस्कार मित्रांनो, इंजिनियर फार्मरमध्ये मी मंगेश देवकर आपलं स्वागत करतो. तर आपल्या मागे जी मशीन दिसते तुम्हाला, तर ही आहे भूमी कंपनीची मल्चिंग मशीन. मल्चिंग हातरण्यासाठी, त्याच्यानंतर ड्रीप हातरण्यासाठी, त्याच्यानंतर खत टाकण्यासाठी 3 ते 4 कामं एकाच मशीनने होतात. सर्वात महत्त्वाचं ह्याच्यात मेकॅनिकल एकही फिरणारा पार्ट नसल्यामुळं ह्याला मेंटेनन्स काहीच नाही आहे. तर ह्या बाबतीत ओंकार सर आपल्याला पूर्ण माहिती देतील, कारण ते स्वतः इंजिनियर म्हणून काम करतात तिथं. त्यांच्याकडे भरपूर सारं नॉलेज आहे याच्यातलं. ह्याच्यात काय सांगणार ते की ह्याचं ऑपरेशन काय होतंय, कसं होतंय, त्याच्यानंतर ह्याच्यात मेंटेनन्स नाहीच आहे. तिसरी गोष्ट, त्या मशीनची किंमत किती आहे, हे सबसिडीमध्ये बसतंय का? बसतंय. तर सबसिडीमध्ये पण बसतंय. ह्याला सबसिडी किती मिळते, ह्या सगळ्या गोष्टी सांगतील सर. तर सर तुम्ही चालू करा. ओके. आपलं हे भूमी कंपनीचं मल्च मास्टर आपलं हे भूमी कंपनीचं मल्च मास्टर 5 in 1 मशीन आहे. यामध्ये एकाच वेळेस 5 कामं होते. जर आपल्या शेतकऱ्यांना मल्चिंगवरची शेती करायची तर हे मशीन त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. राईट. हे आपला जो आपल्याला मशीन दिसते, यामध्ये आपल्याला ड्रीपचा बंडल अडकवायचा आहे. हां, ड्रीप पाईपलाईन यामध्ये हातरली जाते. यामध्ये आपण बंडल कसं अडकवायचं सर? कारण दोन्ही साईडला क्लोज आहे. ह्याच्यामध्ये हा नट बोल्ट खोलून हा पार्ट बाहेर निघतो. ह्याच्यामध्ये आपण बंडल अडकवायचा आहे. आत टाकायचा, लावून टाकायचा, परत चालू करायचा. आणि ती नळी कुठे घ्यायची सुरुवातीला? ह्याच्यातून सुरुवातीला हे जो होल दिसते आपल्याला, हे होल आहे. हा होल आहे. यामधून वळून घ्यायचे खाली. याच्यामधून हा जो दिसतोय तुम्हाला ब्रॅकेट, यामध्ये घालून हा जो रोल दिसतोय याच्यावरून फिरवून पाठीमागं घ्यायची. राईट. हा, आपली ही जी पाईप पाठीमागं घेतली की आपल्या पाईपचं काम चालू झालं. ओके. याच्यानंतर झाल्यानंतर आपल्याला मल्चिंग पेपर मध्ये खाली आपल्याला खत घालायचंय. मल्चिंग पेपरच्या वरून आपण खत घालू नाही शकत. त्याच्यासाठी आपण खताची स्टेनलेस स्टील मधली पेटी दिली आहे. राईट. यामध्ये तुम्ही खत वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याला खत आहे पिकानुसार ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. चालतंय. हा, हे जे खत आहे हे इथून व्हील मार्फत खाली पडलं जातं बेडवरती. हे जे पुढचे इथे खाली पडलं जातं. या इथून इथे जे तुम्हाला दिसतंय ते नॉब, इथे पाईप लागल्या जातात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या, आणि याच्यामधून बेडवरती खत अंतरलं जातं. हे जे 2 दिसत आहेत तुम्हाला, ह्याच्या थ्रू ऍडजस्टमेंट मधून आपण 2.5 फुटापासून ते 4 फुटापर्यंतची बेड पाडू शकतो. तर ह्याच्यात बेड पण तयार होते म्हणायचं? हा, ह्याच्यामध्ये आपण फक्त बेडसाठी पण नवीन काही करायची गरज नाही. सेपरेट बेड टाकायची गरज नाही. तुम्ही वावर फक्त तयार करायचं. पहिल्यांदा तुम्ही वावर फक्त तयार करायचे. याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा रोटावेटर मारून वावर तयार करून घ्यायचं. ढेकळे सगळे फोडून घ्यायचे. त्यानंतर हा जो दिसतोय आपल्याला, याच्यानंतर बेडची माती जवळ केली जाते. याच्यानंतर माती पुढे आली की हा जो तुम्हाला डमरूचा शेप दिसतोय, यानं मातीचा जो बेडचा आहे तो प्रॉपर आकार बनवला जातो असं. ओके. हा, प्रॉपर बेडची जी माती आहे ती प्रॉपर बेडच्या आकारामध्ये येते. हा, आपल्याला यानंतर काय करायचे, आपला जो मल्चिंगचा रोल येतो ब्लॅक कलरचा, तो इथे अडकवायचे. हा पण 2.5 ते 4.5 फुटापर्यंत आपण 4 फुटापर्यंत ऍडजस्ट करू शकतो. ओके. हा, हे ऍडजस्टमेंट करता येते याच्यामध्ये. आणि हा जो रोल आहे हा इथून हे जे ब्लॅक बार दिसतोय आपल्याला, या बारच्या खालून इकडे घ्यायचा आहे पुढे. तो रोटेटिंग बार आहे. हा, रोटेटिंग बार आहे. त्यामुळे स्मूथली खाली येतो. त्याच्यामध्ये फाटण्याचं प्रमाण कमी होते. बरोबर. हा जो रोल आला तो ह्या टायरच्या खालून, हा टायर स्प्रिंग वरती आहे. हा टायर त्याच्या खालून मल्चिंग पेपर पुढे घ्यायचा आहे. बरोबर. हा मल्चिंग पेपरला टायर खाली दाबून धरतो. पुढे आल्यानंतर जी हे आपले ब्लॉकचे 2 ब्लेड आहेत हे त्याच्यावरती माती चढवत जाते. तर मल्चिंग पेपर तो आहे तो सेट होत जातो पाठीमागे. अशी मशीन आहे, पूर्ण काम करते. 5 in 1 मशीन आहे. 5 in 1. हा, आम्ही याला मल्च मास्टर असं नाव दिलंय. भूमी मल्च मास्टर. हा, बरोबर आहे, नाव दिलेलं आहे. तर ह्याच्यात किंमत किती ह्या मशीनची पूर्ण? हा मशीन जे आहे आपलं ते 77,000 रुपये आता प्रदर्शनामध्ये किंमत आहे. आता आपण त्याच्यावरती डिस्काउंट देऊन ह्याची 80,000 किंमत आहे. 77,000 रुपये आता प्रदर्शनामध्ये. आणि जर बाहेर घ्यायचं असेल तर फक्त लॉजिस्टिक्सचे वर्ग कॉस्ट मध्ये ऍड होते. ठीक आहे. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ऍड होते त्याच्यामध्ये. आणि आता ह्याच्यात सबसिडी किती मिळते सर? ह्याच्यामध्ये 40% सबसिडी गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केली असते. कोटेशनच्या 40% सबसिडी आपल्याला मिळून जाते. 30,000 ते 40,000 रुपये धरून चाला, त्या रेंजमध्ये मिळते. 30 ते 35,000 धरून चाला तुम्ही सबसिडी. आपल्या या भूमी कंपनीचं जे आपलं मल्च मास्टर आहे त्या टेस्ट रिपोर्ट सुद्धा आहे. टेस्ट रिपोर्ट पण आहे. ओके सर. शेतकऱ्यांना त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही. चालेल. थँक्यू सो मच इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. अजून काय आहे ऍड करायला? नाही, काहीच नाही. थँक्यू सर. तर ओंकार सरांनी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पूर्ण व्हिडिओत जर माहिती कमी पडली असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा. आणि दुसरी गोष्ट, जर व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.